एवढ्या कडक उन्हामध्ये मित्रांनो तुम्ही पण घराच्या बाहेर पडू नका आणि दुसऱ्यांना पण पडून देऊ नका. गाईज गाईज तर तुम्ही पाहू शकता दुपारची वेळ आहे, अतिशय तीव्र ऊन पडलेलं आहे आणि आमचं तिघाचं पण जेवण झालेलं नाहीये आणि आता आम्ही जेवण करायला चाललेलो आहे मित्राच्या रूमवर. गाईज लेच ऊन पडलं मोक्का. तुम्ही पाहू शकता की उन्हाचा जोर एवढा मोठा आहे की आम्ही ॲप्रॉन डोक्यावर घातलेला आहे तरी पण आम्हाला ऊन लागत आहे. अक्षरशः या दोघांनी तरी यांचे डोळे पण झाकून घेतलेले आहेत, म्हणजे तोंड झाकून घेतलेलं आहे. मला आता शब्द नाही, ऊन पूर्ण आमची जिरली गाईज. गरम झालं. एवढं ऊन पडलेलं आहे ना, या अक्षरशः मला पण ऊन जास्त जाणवत आहे, पण मला आज एवढं ऊन जाणवत आहे. एवढ्या कडक उन्हामध्ये मित्रांनो तुम्ही पण घराच्या बाहेर पडू नका आणि दुसऱ्यांना पण पडून देऊ नका. सर घूंघट उठाओ. कशाला क्या बाबा, क्या बोलना चाहोगे आप? ऊन लागते कशाला बोलतोय. और तो फिर आप ऊन में क्यों फिर रहे? अरे खाना खाने को जाना है ना भाई, खाना तो आप कॉलेज में भी खा सकते थे. लेकिन कुछ तो गड़बड़ है ना यार, कुछ तो गड़बड़ है. चला तू लेके आए तर हमको बोल रहा कुछ गडबड है. अब एक क्रॉप होगा. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. गाईज आता तरी थोडं बरं वाटतंय, म्हणजे कसं इकडं आम्ही आलेलो आहेत. आता इकडं आम्हाला बिल्डिंगची सावली भेटलेली आहे आणि बिल्डिंगच्या सावलीमुळे आम्हाला थोडं जीवाला बरं वाटत आहे. येस गाईज.